नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे या प्रकरणांचा अभ्यास या व्हिडिओच्या मालिकेच्या अंतर्गत करीत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप कशा प्रकारे असते ते अभ्यासणार आहोत। त्यानंतर आपल्याला वर्ग समीकरणांची मुळे आणि त्यांचे सहगुणक यामधील संबंध काय आहे तो संबंध आपल्याला बघायचा आहे। चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया। वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप म्हणजे ती मुळे कशा प्रकारची आहेत, म्हणजे वास्तव संख्या आहेत का की वास्तव संख्या नाहीत, एक आहेत की अनेक आहेत, समान आहेत की असमान आहे, अशा प्रकारचं जे वर्णन आहे त्याला म्हणायचं आपण त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप। आपल्याला सर्वांना माहिती आहे की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे। हे एक वर्ग समीकरण आहे। या ठिकाणी x हे चल आहे आणि abc हा वास्तव संख्या आहे। तर याच्यामध्ये आपण या समीकरणांच्या मुळे काढण्याचं सूत्र अभ्यासलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये। वजा b प्लस धन किंवा ऋण वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a हे अशा प्रकारचं सूत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता आपल्याला अशा प्रकारचं जर वर्ग समीकरण असेल तर त्याच्यामध्ये ही जी किंमत आहे b वर्ग वजा 4ac या किमतीवरून त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप आपल्याला ठरवता येते। त्यालाच म्हणतो आपण त्या समीकरणाचा विवेचक। विवेचक म्हणजे त्याचा तो वर्णन करतो समीकरणांच्या मुळाचं, म्हणून त्याला त्या ठिकाणी म्हटलं जाते विवेचक। आणि तो या ठिकाणी अशा पद्धतीने डेल्टा या अक्षराने दाखवतात। हे त्रिकोणाकृती चिन्ह जे काढलेलं आहे त्याला म्हणतो आपण डेल्टा, त्या डेल्टाने दाखवतात। मग या b वर्ग वजा 4ac च्या वेगवेगळ्या किमती आपण जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारे समीकरण सोडवू तेव्हा आपल्याला या b वर्ग वजा 4ac च्या वेगवेगळ्या किमती प्राप्त होतील। मग आता त्या किमती प्रामुख्याने जर बघितल्या त्या किमती आपल्याला दिसतील, एकतर ती किंमत धन असेल किंवा ती किंमत ऋण असेल किंवा ती किंमत शून्य असेल। म्हणजे तीन शक्यता आपल्याला भेटणार आहेत, एकतर धन किंमत असेल, एकतर ऋण किंमत असेल किंवा त्या ठिकाणी शून्य असेल। जेव्हा पहिली स्थिती अशी आहे की जर b वर्ग वजा 4ac ची किंमत ही धन आली म्हणजे याचा अर्थ शून्यापेक्षा ती मोठी आहे। धन संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते। म्हणजेच त्या ठिकाणी अशा प्रकारची जेव्हा स्थिती येणार आहे, या विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तेव्हा तर त्यावेळेस त्या वर्ग समीकरणांची मुळे ही वास्तव संख्या असतील आणि असमान असणार आहे। वास्तव संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि असमान म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारची मुळे आपल्याला प्राप्त होणार आहे। जेव्हा या b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल। दुसरी स्थिती अशी आहे की जर समजा ही किंमत जर b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आली, तर जेव्हा शून्यापेक्षा लहान असते किंमत या b वर्ग वजा 4ac ची, तेव्हा त्या दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव संख्या नसतात। हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी। आणि वास्तव संख्या नसल्यामुळे आपल्याला पुढे आकडेमोड करता येत नाही। कशा प्रकारे सांगतो समजावून। 7 चा वर्ग आहे 49, ऋण 7 चा वर्ग तो सुद्धा आहे 49। म्हणजे धन 7 असेल तर त्याचा वर्ग 49 येतो आणि ऋण 7 असेल तरी सुद्धा त्याचा वर्ग हा 49च येतो। म्हणजे संख्या धन असो किंवा ऋण असो त्या ठिकाणी वर्ग नेहमी हा धन असतो। म्हणजे अशी कोणतीच संख्या नाही की त्या संख्येचा वर्ग ही ऋण संख्या येईल। अशी कोणतीही संख्या नाही की त्या संख्येचा वर्ग ऋण संख्या येईल। म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी 49 गुणाकार येण्यासाठी इथं कोणतीही संख्या नाही,
की त्या संख्येचा वर्ग हा ऋण 49 येणार आहे. म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे की कोणती संख्या आहे, तर ती संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की म्हणून आपण जसं आता इथं 7चा वर्ग 49 म्हटलं तर म्हणून आपण म्हणू शकतो म्हणून वर्गमुळात 49 बरोबर 7, किंवा इथं म्हणू शकतो आपण म्हणून वर्गमुळात 49 बरोबर 7च, 49 बरोबर ऋण 7. परंतु इथं मात्र आपल्याला ही संख्या कोणती संख्या आहे माहिती नाही की तिचा वर्ग ऋण 49 आहे. त्यामुळे आपल्याला वर्गमुळामध्ये ऋण 49 ची संख्या जी आहे तिचं वर्गमूळ काढता येणार नाही. पुन्हा आपल्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ऋण 49 चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे b वर्ग वजा 4ac ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ ती ऋण आहे आणि ती ऋण असल्यामुळे तिचं वर्गमूळ आपल्याला काढता येणार नाही आणि वर्गमूळ काढता येत नाही म्हणून आपल्याला वास्तव संख्या त्यांची मूळ मिळणार नाही. त्यामुळे आपण अशा प्रकारचं उदाहरण जर आलं की ज्याच्यामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान येते, ते उदाहरण आपण सोडवणार नाही. फक्त लिहिणार आपण त्या ठिकाणी की या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव संख्या नाहीत. तिसरी स्थिती अशी आहे या ठिकाणी की जर तिसरी स्थिती या ठिकाणी लिहितो मी की जर या b वर्ग वजा 4ac ची किंमत बरोबर 0 आली, शून्यापेक्षा लहान नाही शून्यापेक्षा मोठी नाही, बरोबर 0 आली, म्हणजे धनही नाही आणि ऋणही नाही, तर अशा वेळेस त्या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव संख्या असतात. वास्तव संख्या असतात आणि ती मुळे समान असतात. समान म्हणजे याचा अर्थ जी दोन मुळे आपल्याला भेटणार आहेत त्या दोघांच्याही किमती समान असतात. तर अशा पद्धतीने b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल तर आपल्याला मूळ वास्तव संख्या मिळणार आहेत आणि दोन्ही मुळे समान मिळणार आहेत. फक्त एका स्थितीमध्येच आपल्याला उदाहरण सोडवता येणार नाही आणि ती स्थिती म्हणजे या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत जेव्हा शून्यापेक्षा लहान असेल तेव्हाच. बाकी इतर ठिकाणी आपल्याला उदाहरणे सोडवता येतील. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 2.5 मध्ये सराव संच 2.5 मध्ये आपल्याला उदाहरणं दिलेली आहे की प्रश्न तिसरा असं दिलाय त्यांनी आपल्याला की विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. मग आपण काय करणार आहे की दिलेलं वर्ग समीकरण जे आहे त्या वर्ग समीकरणाला या स्वरूपात लिहिल्यानंतर एबीसी च्या किमती काढणार आहे आणि नंतर मग b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार आहे. तशा प्रकारची उदाहरणं आता आपण सोडवूया. या ठिकाणी आपण सराव संच 2.5 मधील प्रश्न दुसरा त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघतोय. पहिलं उदाहरण आपल्याला असं दिलंय x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. याच्यामध्ये आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. b वर्ग वजा 4ac यालाच विवेचक असे म्हणतात. प्रथम आपण या दिलेल्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करूया. तुलना करून आपण एबीसी च्या किमती पहिल्यांदा ठरवूया. म्हणून a बरोबर 1, इथं सहगुणक नाही म्हणजे 1 असेल. b ची किंमत 7 आहे आणि c ची किंमत आपल्याला प्राप्त होते या ठिकाणी ऋण 1. आता विवेचक म्हणजे काय तर b वर्ग वजा 4ac यालाच विवेचक असे म्हणतात. त्याची किंमत आपल्याला शोधून काढायची आहे. 7 चा वर्ग, b ची किंमत 7 असल्यामुळे 7 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आहे आणि c ची किंमत ऋण 1 आहे. सोडवूया हे. 7 चा वर्ग 49, इथं 4 गुणिले 1 आणि गुणिले ऋण 1 आहे. हे ऋण चिन्ह आणि इथलं ऋण चिन्ह धन चिन्ह होईल. 4 1 4 हा गुणाकार 4 आलेला आहे. 49 अधिक 4 49 अधिक 4 बरोबर 53 ही किंमत मिळालेली आहे. अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत आपल्या सराव संच 2.5 मध्ये मी त्यातलं एक तुम्हाला नमुना दाखल करून दाखवलेलं आहे प्रश्न दुसऱ्यामधलं. त्या प्रश्न दुसऱ्यामध्ये अजून उर्वरित जे दोन उदाहरणे आहेत ते तुम्ही करून बघायची आहे. प्रश्न जो तिसरा आहे याच्यातला तो आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये किंवा दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाच्या किमतीवरून त्या वर्ग समीकरणाचं मूळ ठरवायचं आहे की कशा प्रकारचे मूळ आहेत, कशा प्रकार त्याचं मुळांचं स्वरूप. म्हणजे थोडक्यामध्ये मी लिहितो असं मुळांचे स्वरूप या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे. मुळांचे स्वरूप ठरवा.
हे अशा प्रकारचं जे उदाहरण आहे त्यातलं मी पहिलं एक घेतोय. पहिलं उदाहरण असं आहे, एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. आता हे जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे या समीकरणामध्ये पहिल्या तुलना करूयात आपण. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करूया. तुलना केल्यानंतर तुम्हाला एबीसीच्या किमती काढता येतील. मग या एबीसीच्या किमती ठरवूया. ए ची किंमत या ठिकाणी 1 आली आहे, बी ची किंमत या ठिकाणी ऋण 4 आली आहे आणि सी ची किंमत या ठिकाणी धन 4 आलेली आहे. प्रश्न जो दुसरा मी समजून सांगितला होता तुम्हाला अगोदर, त्याच्यामध्ये फक्त विवेचकाची किंमत आपल्याला काढायची होती. त्यावेळेस आपण हीच कृती करत होतो. इथपर्यंतची कृती बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणे, ऋण 4 वजा 4 गुणिले 1 गुणिले 4. या ठिकाणी ऋण 4 चा वर्ग, ऋण संख्येचा वर्ग हा धन होतो 16, ऋण 4 गुणिले 4 म्हणजे या ठिकाणी 16, 16 वजा 16 बरोबर 0. म्हणजे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण जे उदाहरण सोडून समजून सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये विवेचकाची फक्त किंमत आपल्याला काढायची होती. आणि हा प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या विवेचकाच्या किमतीवरून दिलेल्या या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे की ती मुळे कशा प्रकारची आहे. मग आता इथं बी वर्ग वजा 4ac ची जी किंमत आहे ती कशी आलेली आहे, तर ती बरोबर 0 बरोबर आलेली आहे. आणि ज्यावेळेस बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असते त्यावेळेस आहे इथं आलेली आहे. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे. आता आपल्याला तीन गोष्टी माहिती पाहिजे की बी ची याची किंमत 0 पेक्षा मोठी असेल तर मुळे ही वास्तव संख्या आणि असमान असतात. जेव्हा 0 असते तेव्हा मुळे वास्तव संख्या असतात आणि समान असतात, आणि जेव्हा 0 पेक्षा लहान किंमत असते तेव्हा मुळे वास्तव संख्या नसतात. त्या ठिकाणी 0 बरोबर आलेली आहे. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव संख्या आहेत आणि दोन्ही मुळे कशी आहेत तर समान आहे. हे महत्त्वाचे शब्द आहे, त्याला आपण अशी अंडरलाईन करू शकतो. म्हणजे दिलेलं समीकरण आहे त्या समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. अजून एखादं उदाहरण आपण घेऊया. तिसरं समीकरण आपल्या पुढे असं दिलेलं आहे, m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. या दिलेल्या समीकरणाची आपण am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करूया. तुलना करून घेतल्यानंतर तुम्हाला abc च्या किमती भेटतील, त्या काढूया. a ची किंमत आहे 1, b ची किंमत तुलना केल्यावर मिळणार आहे 2 आणि c ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळते 3. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. किंमत ठेवूया 2 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले c ची किंमत आहे 9. सगळ्या किमती ठेवल्या या ठिकाणी. b ची किंमत 2 आहे म्हणून 2 चा वर्ग, हा 4 आहे इथं. a ची किंमत 1 आहे ती 1 ठेवली आहे. c ची किंमत 9 आहे म्हणून 9 ठेवलेली आहे. याला सोपं रूप देऊया. 2 चा वर्ग 4 वजा 4 1 4, 4 9 36. वजा बाकी करूया. 4 वजा 36 मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे म्हणजे ऋण 32. वजा बाकी आता आपल्याला मिळालेली आहे ऋण 32. म्हणजे थोडक्यामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही ऋण आहे. ऋण म्हणजे 0 पेक्षा लहान. ऋण म्हणजे याचा अर्थ 0 पेक्षा लहान. ही किंमत 0 पेक्षा लहान आहे. म्हणून मग आता वर्ग समीकरणाची म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, दिलेल्या वर्ग म्हणजे समीकरण, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. महत्वाचा मुद्दा आहे हा, वास्तव संख्या नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विवेचकाच्या किमतीवरून दिलेल्या समीकरणांच्या मुळाचं स्वरूप, म्हणजे यामध्ये आपण आता काय काय कव्हर केलेलं आहे, तर पहिला मुद्दा कव्हर केलेला आहे की विवेचकाची किंमत कशी काढतात. प्रश्न दुसरा जो होता तो
आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये काय केलं होतं, तर प्रश्न तिसऱ्यामध्ये आपण केलेला आहे की या विवेचकाची किंमत काढायची आहे आणि त्याच्यानुसार मग त्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी की स्वरूप कसं ठरवायचं आहे. जेव्हा बी वर्ग वजा 4ac ची किंमत धन येईल, शून्यापेक्षा मोठी येईल, त्यावेळेस वास्तव संख्या आणि असमान असणार आहे मुळ. जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्य आली, बरोबर शून्य आली, तर त्यावेळेस त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या असणार आहे आणि समान असणार आहे. आणि ज्या वेळेस वर्ग समीकरण ज्या वेळेस बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही ऋण येईल, म्हणजे शून्यापेक्षा लहान येईल, त्यावेळेस त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप कसं असेल, तर ती मुळे वास्तव संख्या नसतील. आपला पुढचा मुद्दा आहे की वर्ग समीकरणांची मुळे जर दिली असतील तुम्हाला, तर त्यावरून वर्ग समीकरण कसं मिळवायचं तो मुद्दा आपण आज घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण वर्ग समीकरणे सोडवलेली आहे. समजा x वर्ग अधिक 5x अधिक 10 बरोबर 0 अशा प्रकारचं वर्ग समीकरण जर असेल तर आपण ते सोडवलेलं आहे. मग ते अवयव पद्धतीने असू द्या किंवा पूर्णवर्ग पद्धतीने असू द्या किंवा सूत्र पद्धतीने, आणि मग अशा प्रकारचं जे समीकरण आहे हे समीकरण आपण सोडवून त्याची मुळे काढत होतो, म्हणजे x च्या किमती काढत होतो या ठिकाणी. आता या ठिकाणी असं समजूया की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या प्रकारचे एक वर्ग समीकरण सोडवलेलं आहे, आपण दिलेलं आहे आपल्याला. आणि आपण सोडवून त्या ठिकाणी x च्या दोन किमती काढल्या. पहिली किंमतला म्हणूया आपण अल्फा आणि दुसरी किंमत जी आहे x ची तिला म्हणूया या ठिकाणी बीटा. म्हणजे काय केलं आपण की x च्या ज्या दोन किमती येतील, x ची जी दोन मुळे येतील, मुळांना आपण म्हणूया पहिलं मूळ आहे x आणि दुसरं मूळ आहे त्या पहिलं मूळ आहे अल्फा आणि दुसरं मूळ आहे त्या ठिकाणी बीटा. आता x ची किंमत अल्फा आली किंवा x ची किंमत बीटा आली, तर आपण याच्यावरून अनुमान करू शकतो, म्हणून x वजा अल्फा बरोबर 0. या अल्फाचं जर इकडे पक्षांतर केलं तर तो ऋण होईल, किंवा आपल्याला दुसरं या ठिकाणचं जे आहे त्याच्यावरून मिळेल अशा प्रकारे की x वजा बीटा बरोबर 0. आता x वजा अल्फाची जी किंमत आहे ती 0 आहे आणि x वजा बीटाची जी किंमत आहे ती सुद्धा 0 आहे, त्यामुळे या दोघांचा गुणाकार सुद्धा 0 येणार आहेच. दोन संख्या 0 असतील तर त्यांचा गुणाकार 0 येतो या नियमानुसार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन अशा प्रकारची दोन मूळ जे आहेत त्या दोन मुळांचा गुणाकार अशा पद्धतीने आपल्याला 0 मिळतोय. आता आपण याला सोडवूया. x ने या दुसऱ्या कंसाला गुणूया, x कंसामध्ये x वजा बीटा, आणि या वजा अल्फाने परत या दुसऱ्या कंसाला गुणूया. कंसांची फोड करणे हा प्रकार आपल्याला माहिती आहे. x गुणिले x x वर्ग होईल, वजा x गुणिले बीटा म्हणजे या ठिकाणी मी बीटा x लिहितो, वजा अल्फाने गुणूया वजा अल्फा x, आणि हा वजा आणि हा वजा म्हणजे ऋण आणि ऋण या दोघांचा गुणाकार या ठिकाणी होईल धन अल्फा इंटू बीटा अशा प्रकारे गुणाकार येईल. आता हे जे मधलं पद आहे हे थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने मांडतोय. x वर्ग वजा अल्फा x वजा बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मधलं पद जे आहे ते आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. हा अगोदर घेतला या ठिकाणी आणि हा नंतर घेतलेला आहे. आता या दोघांमधून आपल्याला x कॉमन काढता येईल. मग x कॉमन काढल्यावर काय मिळेल बघूया. म्हणून x वर्ग वजा, आता या बाजूला मी वजा चिन्ह घेतो आणि अल्फा, मग आता वजा चिन्ह कॉमन काढल्यामुळे या ठिकाणी अधिक होईल या ठिकाणी बीटा, आणि हा x या बाजूला कॉमन घेतला तर अशा प्रकारे आपल्याला मिळेल. आणि हे अधिक अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा हे जसं आहे तसंच आपण लिहायचं आहे. म्हणजे काय केलं मी, अल्फा आणि बीटा म्हणजे सॉरी याच्यामध्ये x आहे, याच्यामध्ये x आहे तो x कॉमन या बाजूला घेतला, इकडे न घेता या बाजूला घेतला. अल्फा अधिक बीटा शिल्लक राहील, हे ऋण चिन्ह आहे ते धन झालं कारण ऋण चिन्ह आपण कॉमन काढलेलं आहे. म्हणजे हे जे आता या ठिकाणी लिहिलेलं आहे हे आपलं असणार आहे आपल्याला जे पाहिजे ते वर्ग समीकरण. म्हणजे अल्फा आणि बीटा मूळ असणारं वर्ग समीकरण आपल्याला या प्रकारे मिळेल. यालाच आपण एक सूत्राच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं आहे की x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा.
सराव संच 2.5 मधील प्रश्न जो चौथा आहे तो प्रश्न चौथा आपण घेऊया। सराव संच 2.5 मधील प्रश्न चौथा घेऊया आपण। त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की काही वर्ग समीकरणांची मुळे दिलेली आहेत, त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे। त्यातलं पहिलं उदाहरण आहे 0 आणि 4 ही मुळे असणारं वर्ग समीकरण आपल्याला शोधायचं आहे। तर आपल्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी घेणार आहे की पहिल्या मुळाला नाव देणार आहे अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर या ठिकाणी मानूया 4। पहिलं मूळ जे आहे त्याला आपण अल्फा म्हणायचं आहे, दुसरं मूळ जे आहे त्याला बीटा असं नाव द्यायचं आहे। आता आपल्याला माहिती आहे की अल्फा अधिक बीटा त्याची किंमत आपण पहिल्यांदा शोधूया। 0 अधिक 4 म्हणजे 4। अल्फा गुणिले बीटा त्याची किंमत आपण शोधूया। 0 गुणिले 4 म्हणजेच 0। आता अल्फा आणि बीटा मुळे असणारे वर्ग समीकरण कशा प्रकारे आहे ते आपण बघूया। x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। आता याच्यामध्ये किंमत ठेवूया। x वर्ग ही चल आहे, अल्फा अधिक बीटाची किंमत आली आहे 4 म्हणजे 4x होईल, अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली आहे 0, ती 0 या ठिकाणी किंमत ठेवूया। आता 0 नाही दिला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरण मिळेल x वर्ग वजा 4x बरोबर 0। हे आपलं वर्ग समीकरण आहे की ज्याची मुळं 0 आणि 4 आहेत। दुसरं उदाहरण आता आपण या ठिकाणी घेऊया। 3 आणि ऋण 10 अशी दोन मुळं आपल्याला दिलेली आहेत, त्यावरून आपण वर्ग समीकरण शोधून काढूया। पहिल्या मुळाला म्हणायचं या ठिकाणी अल्फा, त्याची किंमत आहे 3 आणि दुसऱ्या मुळाला या ठिकाणी म्हणायचं आपण बीटा, त्याची किंमत आहे 10। आता या ठिकाणी आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घेऊया। अल्फा अधिक बीटा म्हणजे 3 अधिक कंसामध्ये ऋण 10। दोघांची चिन्ह भिन्न आहे म्हणजे वजाबाकी होईल आणि वजाबाकीला ऋण चिन्ह येईल, ऋण 7 वजाबाकी आली। अल्फा गुणिले बीटा हा गुणाकार करूया। 3 गुणिले ऋण 10, एक चिन्ह जर ऋण असेल तर गुणाकार ऋण येतो हे आपल्याला माहिती आहे। 3 10 30, परंतु ऋण चिन्ह असल्यामुळे गुणाकार ऋण येतो आहे। अल्फा अधिक बीटाची किंमत काढली, अल्फा आणि बीटा यांच्या गुणाकाराची किंमत काढली, म्हणून मग आता अल्फा आणि बीटा मुळे असलेलं वर्ग समीकरण, अल्फा आणि बीटा मुळे असणारे वर्ग समीकरण म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण समी असं लिहायचं आहे। x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। आता किंमत ठेवूया त्याच्यामध्ये। x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे ऋण 7, म्हणून ती कंसामध्ये ठेवायची आहे। ही सूत्रातलं ऋण चिन्ह आहे आणि ती किंमत आली ऋण 7, ती आपण कंसात ठेवलेली आहे। हा x तिथला लिहिला आहे, अधिक अल्फा आणि बीटाची किंमत किती आलेली आहे ऋण 30, ती आपण अशा पद्धतीने कंसामध्ये लिहायची आहे। आपल्याला सोपं रूप देऊया। x वर्ग जसा आहे तसाच येईल, ऋण चिन्ह आहे परत गुणिले ऋण चिन्ह म्हणजे या ठिकाणी धन 7x होतील, इथं धन चिन्ह आहे आणि ऋण चिन्ह आहे त्यामुळे गुणाकार या ठिकाणी येणार आहे ऋण 30 बरोबर 0। म्हणजेच आपल्याला असं वर्ग समीकरण मिळालं की त्याची मुळे 3 आणि 10 आहे। चौथ्या प्रश्नामधील तिसरं उदाहरण असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ दिलेली आहे। पहिलं मूळ आहे त्या ठिकाणी 1/2 आणि दुसरं जे मूळ आहे ते आहे ऋण 1/2। नेहमीप्रमाणेच आपण पहिल्याला अल्फा म्हणूया, 1/2 होईल किंमत त्याची, दुसऱ्याला या ठिकाणी आपण बीटा म्हणूया, त्या बीटाची किंमत होणार आहे ऋण 1/2। अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया। अल्फा अधिक बीटा बरोबर 1/2 अधिक कंसामध्ये ऋण 1/2। अधिक आहे इथं ऋण आहे म्हणजे धन आणि ऋण यांचा गुणाकार ऋण येतो, त्यानुसार या ठिकाणी होईल 1/2 वजा 1/2। चिन्ह या ठिकाणी अशा प्रकारे झालं 1/2 वजा 1/2 म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल तुम्हाला 0। अल्फा गुणिले बीटा बरोबर 1/2 गुणिले ऋण 1/2।
दोन संख्यांपैकी जर एका संख्येचं चिन्ह ऋण असेल तर गुणाकार ऋण येतो आणि अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशामध्ये करायचा आहे आणि छेदांचा गुणाकार छेदामध्ये करायचा असतो. 1 गुणिले 1 1 आला, 2 गुणिले 2 4 आले. म्हणजेच अल्फा आणि बीटा यांच्या गुणाकाराची किंमत आली ऋण 1 छेदस्थानी 4. आता आपण अल्फा आणि बीटा मुळे असणारे वर्ग समीकरण शोधूया. अल्फा आणि बीटा मुळे असणारे वर्ग समीकरण त्याचं सूत्र थोडक्यामध्ये आपण म्हणूया. एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता आपण किमती ठेवूया. या ठिकाणी आपण किंमत ठेवूया सगळ्यात दूर. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आली आहे 0 आणि पुढे एक्स लिहूया अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे ऋण 1/4 ती कंसामध्ये ठेवूया बरोबर 0. आता मधल्या पदामध्ये जो बी आहे तो 0 गुणिले एक्स म्हणजे या ठिकाणी हे पद 0 होईल. ते नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर इथं धन चिन्ह आहे आणि इथं ऋण चिन्ह आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला तर गुणाकार ऋण येणार आहे. म्हणजे आपण खाली म्हणू शकतो या ठिकाणी एक्स वर्ग हे पद निघून गेला त्या ठिकाणी आणि शिल्लक राहणार आहे ऋण 1 छेदस्थानी 4 बरोबर 0. हे आपलं जे आपल्याला आवश्यक होतं ते वर्ग समीकरण या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे की ज्याची मूळ 1/2 आणि ऋण 1/2 आहेत. प्रश्न चौथ्यामध्ये चौथं उदाहरण म्हणजे शेवटचं उदाहरण या प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण पहिल्याला अल्फा म्हणूया. अल्फाची किंमत आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटाची किंमत या ठिकाणी आहे 2 अधिक वर्गमुळामध्ये 5. नेहमीप्रमाणेच अल्फा अधिक बीटा करूया. अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फाची किंमत टाकूया 2 वजा वर्गमुळात 5 अधिक बीटाची किंमत टाकूया. बीटाची किंमत आहे 2 अधिक वर्गमुळामध्ये 5. अल्फा आणि बीटाच्या किमती या ठिकाणी मी टाकलेल्या आहेत. ही सगळी किंमत जी आहे एवढी ही अल्फाची किंमत आहे आणि ही जी किंमत आहे ही बीटाची किंमत आहे. आता याच्यामध्ये बघा तर हा ऋण वर्गमुळात 5 आहे आणि हा धन वर्गमुळात 5 आहे. म्हणजे या ठिकाणी ऋण वर्गमुळात 5 वजा ऋण वर्गमुळात 5 जर केले तर 0 येणार आहे आणि इथं फक्त शिल्लक राहील 2 आणि अधिक हा 2 अधिक 2 बरोबर 4 किंमत मिळालेली आहे. दिसायला जरी मोठं दिसत असेल तरी आपल्याकडे सोपी आहे. मात्र अल्फा गुणिले बीटा बघूया. अल्फाची किंमत माहिती आपल्याला 2 वजा वर्गमुळात 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 5. एका कंसामध्ये दोघांची वजाबाकी आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये दोघांची बेरीज आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्यांचा गुणाकार होईल. म्हणजे एका कंसामध्ये म्हणजे आता या ठिकाणी आपण म्हणूया की एका कंसामध्ये ए अधिक बी आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल तर त्या ठिकाणी त्याचा विस्तार किंवा त्याचं सोपं रूप या प्रकारे आपल्याला लिहिता येऊ शकेल. हे सूत्र आहे. या ठिकाणी हे सूत्र आहे म्हणून आपण असं लिहू शकतो. म्हणून आता अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार कसा येईल बघूया. तर इथे ए ची किंमत आहे 2 आणि बी ची किंमत आहे त्या ठिकाणी वर्गमुळात 5. मग ए चा वर्ग वजा बी चा वर्ग होतो. ए चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा कंसामध्ये वर्गमुळात 5 चा वर्ग. सोडवूया त्याला. आता आपण 2 चा वर्ग किती होईल या ठिकाणी 4 वजा वर्गमुळात 5 चा वर्ग किती होणार आहे तर तो 5 होतोय. 4 वजा 5 म्हणजे या ठिकाणी किंमत आली ऋण 1. म्हणून मग आता अल्फा आणि बीटा मुळे असणारे वर्ग समीकरण अशा प्रकारे आपल्याला एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 या प्रकारे लिहिता येईल. किंमत ठेवूया. एक्स वर्ग जसा आहे तसाच वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे धन 4. मग ती या ठिकाणी ठेवूया धन 4 हे चिन्ह ऋण कंसातला. यामध्ये आता किंमत ठेवूया एक्स वर्ग जसा आहे तसाच वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 4 ती या ठिकाणी लिहूया 4x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत येते ऋण 1 ती कंसामध्ये मांडूया. इथं बरोबरचं चिन्ह आणि
शून्य. सोपं रूप देता येईल आपल्याला. इथं धन आणि इथं ऋण आहे, त्यामुळे गुणाकार ऋण येणार आहे आणि शेवटची पाहिजे आपल्याला मिळेल, म्हणून विचारलेलं वर्ग समीकरण असणार आहे x वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. हे अशा प्रकारे हे वर्ग समीकरण आहे की त्याची मुळं या प्रकारे आहे, 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळामध्ये 5. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप बघितलं. पहिला मुद्दा तो घेतला आपण की स्वरूप कशा प्रकारे असते. b वर्ग वजा 4ac वरून आपण त्या वर्गमुळाच्या मुळांचं, त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप समजावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण घेतलाय की जर मुळे दिले असतील आपल्याला तर त्या मुळांवरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. आतापर्यंत आपण वर्ग समीकरण सोडवलं आणि त्याची मूळ शोधून काढली, पण आता मूळ जर दिली असतील तर वर्ग समीकरण कसं मिळवायचं आहे तो दुसरा मुद्दा या व्हिडिओच्या अंतर्गत आपण कव्हर केलेला आहे. या सराव संच 2.5 मधील जे उर्वरित उदाहरण आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. निश्चित तुम्हाला हा भाग समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.